हे 10 वास्तुदोष माणसाकडे पैसा येऊ देत नाहीत. श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 1. घराचे मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर. घरामध्ये सतत नळामधून पाणी टपकत असेल तर. 3. घराच्या छतावर चप्पल स्टँड ठेवत असाल तर. नोकरी आणि व्यवसाय इत्यादी केल्यानंतर आम्ही पैसे तर भरपूर कमावतो, पण त्याला टिकवून ठेवायचे आणि त्याला दुप्पट करण्यासाठी आमची धावपळ सुरूच असते. कमावलेले किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला घरात वास्तुदोष आहे का, याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे. कारण तुम्ही भले लाखो रुपये कमावत असाल, पण त्या पैशांची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही. तर जाणून घ्या त्या 10 वास्तुदोषांबद्दल, ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील कंगाल बनतो. 1. जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल, तर सर्वात आधी ईशान कोपऱ्यावर आपली नजर टाकावी. देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धनाचा नाश होतो. अशात उत्तर पूर्वेकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू देखील ठेवणे टाळावे. 2. आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे. जर तुमच्या घरात नळांमधून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईनमधून तीही लिकेज असेल, तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहेत. वास्तूच्या नियमांनुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहेत. या दोषांमुळे लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. 3. वास्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो. याच्याशी निगडित वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात. जर कोणाच्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो. या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल तर या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते. पैसे मिळवण्यासाठी करा हे कामलक्ष्मी देवीसमोर गाईच्या तुपाचा द्विमुखी दिवा लावून पूजा करावी. यासह पैशांची कमतरता दूर होईल आणि आपल्याला पैसे मिळतील. तसेच देवी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न होईल. या उपायाने आनंद आणि समृद्धी मिळेल. पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो. अशावेळी लोखंडी भांड्यात पाणी, साखर, देसी तूप आणि दूध मिसळा आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या. हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख, समृद्धी आणि शांती लाभेल. 4. वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तरेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा व्यय जास्त होतो. सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे, बल्कि पाण्याचा निकष देखील याच दिशेत असायला पाहिजे. 5. घर बनवताना ईशान्य कोपऱ्यासोबत उत्तर पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चित रूपेनं तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही. म्हणायचा अर्थ असा की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे. 6. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो. धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे. तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे. असे केले नाही तर धनहानी होते. 7. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धन स्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवा की
त्याचे तोंड उत्तरेकडे असायला पाहिजे. जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही. 8. पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वस्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रात येईल, पण बरकत राहणार नाही. म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो, पण तो खर्चही त्याच प्रमाणात होतो. 9. घरात तुटलेला बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो. तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो, बल्कि या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते. या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होतं. 10. जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे म्हणजे रोपटे ठेवणे टाळावे. प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच शिळे फुले देखील घरात ठेवू नयेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.